आपण एका अशा गावाचा प्रश्न घेऊन आलो आहे जिथे नागरिक ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षांमुळे त्रस्त झाले आहेत। वाशिम जिल्ह्यातील कामरगाव गावातील नागरिकांना स्वच्छतेची समस्या, खराब रस्ते आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। गणेशोत्सव सुरू असतानाही येथील परिस्थिती बिकट आहे। हे दृश्य आहे वाशिम जिल्ह्यातील कामरगाव गावाचं। एकीकडे संपूर्ण देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह आहे, तर दुसरीकडे या गावात मात्र अस्वच्छता आणि खराब रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। गावातील प्रत्येक चौकात घाणीचे साम्राज्य पसरले आहे। कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत आणि दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। ग्रामपंचायतीकडे वारंवार तोंडी आणि लेखी तक्रारी करूनही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे। गणेशोत्सवाच्या मिरवणुकीसाठी रस्ते अत्यंत महत्त्वाचे असतात, पण या गावात रस्त्यांची दुर्दशा झाली आहे। अनेक ठिकाणी रस्त्यांचे काम अपूर्ण आहे, मोठमोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे ये-जा करणे धोकादायक झाले आहेत। काही ठिकाणी गटारांचे काम सुरू असून ते अर्धवट सोडून दिले जात आहे। गटारांवर पूल न बांधल्यामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत आणि नागरिकांना लांबून जावे लागत आहे। या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नागरिकांनी माहिती अधिकाराचा अर्ज दाखल केला। गेल्या 2.5 महिन्यांपासून हा अर्ज प्रलंबित आहे आणि ग्रामसेवक माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत। या गंभीर परिस्थितीतही ग्रामपंचायत प्रशासनावर कोणतीही कारवाई होत नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे। आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण यावर कोणतीही ठोस कारवाई केली जात नाहीये, ज्यामुळे गावाचा विकास थांबला आहे। कामरगावच्या या समस्येकडे शासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे। माहिती अधिकाराच्या अर्जावर तातडीने कारवाई करून नागरिकांना न्याय मिळायला हवा। तसेच ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे।